नमस्कार, गणेश शिंदे चाकण हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याकडे एक टेबल फॅन आलेला आहे. कस्टमरचं म्हणणं आहे की हा फॅन फिरत नाही आहे, जाम चालतोय. तर आता आपण बघू शकता हा फॅन फुल जाम आहे, फिरत नाही आहे. जे बुश शाफ्ट जाम झालेले आहे. तर तुम्हाला अच्छा आपण ऑलरेडी जाळे ब्लेड वगैरे सगळं काढून घेतलेले आहे अगोदरच. तर मी तुम्हाला आता याची पिन लावून दाखवतो. ही पिन आपण पहिली सिरीजला लावतो. हे पहा, आता मी पिन लावली तर बटन चालू करतो. बघा, बोंग असा आवाज येतोय. सिरीजला लाईट लागली, 2 नंबर 3 नंबर. तर आपण हाताने फॅन फिरून पाहू. बघा, आता हाताने फॅन फिरत नाही, जाम जातोय. हे बघा, याचे बूश शाफ्ट जाम झालेले आहेत. आपण आता याचे बूश शाफ्ट बदलणार आहोत. फॅन कसा आता फ्री होऊन चालायला मला व्हिडिओमधून दाखवतो मी. हे बघा, फॅन अटकत चालत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवाती करू. मी तुम्हाला आता दाखवतो याचं कसे बूट शाफ्ट बदलायचे. चला तर व्हिडिओला सुरुवाती करू. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवाती करू. तुम्हाला दाखवतो. आपण आधी फॅन खोलून घ्यायचं. आपण आता याची मोटर बाजूला काढून घेऊ. शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजणार आहे. बघा, नट काढून घेतलं, पट्टी गिअर बॉक्सची बाजूला काढून ठेवली. आता आपण पूर्ण मोटर बाजूला घ्यायची काढून, म्हणजे काम करायला आपलं एकदम सोपं झालं. हे बघा, इथे पिन आहे, पिन आपण काढून घ्यायची. पिन काढून घेतलेली आता. आपण बाहेर काढू. बघू शकतो. तर आता आपण ही नट खोलून घेणार आहोत. आता स्प्रे मारू याला, नट जाम नाही. नट खोलायला आपलं आसान झालं. आपली नट आता काढून झालेली आहे. तर आता आपण पिन काढून घेऊ, जेणेकरून आपलं शाफ्ट काढता येईल. हे पहा, मी आता पिन काढलेली आहे. काढलेले शाफ्ट घेतला. मोटर आपण बाजूला ठेवू. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आतमध्ये हा बूश खराब झाला आहे. शाफ्ट पण घातल्यामुळे हा शाफ्ट निघाला. आपला खराब झालेला आहे. आता आपण हा शाफ्ट, हा बूश हे दोन्ही चेंज करणार आहोत. ते तुम्हाला दाखवतो. चला, काढून घ्यायचे आपल्याला. हे पण काढून घ्यायला. चला तर आपण आता हे बदलून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, आपण त्यासाठी आता नवीन शाफ्ट घेतलेला आहे. बघा, तुम्ही नवीन पाहू शकता. त्याला कुठेही गळ नाही किंवा येणार.
ओरिजिनल एसएसचा सॉफ्ट आहे. तर पहा आता हा शाफ्ट आपण याच्यातून बाहेर काढणार. यासाठी ठोकून तुम्ही काढू शकता. हे बघा आता हा शाफ्ट आपण याच्यात लावून घेणार. हे पहा हा मी शाफ्ट आता बसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे आपण साफ करून घ्यायचं वाईसर. टाकून घ्यायचं. बसून झालेलं आहे आपलं. आता आपण भूस चेंज करायचं. शाफ्ट बदली केलाय. हे पाहता तर शाफ्ट तुम्ही बघू शकताय. हा आपण साईडला ठेवायचा. चला तर आता भूस बदली. भूस खोलण्यासाठी याला नट आहे. काही भूसला प्रेस फिट आहे. तर याला नट आहे. आपण नट काढून घेऊ. या आतमध्ये क्रॅश पडल्यामुळं फॅनला सप्लाय दिल्याच्या नंतर फॅन अटकला जातो. तर आपण आता दुसरा शाफ्ट टाकू. दुसरा भूस आपण टाकून घेणार आहे. तर हे पहा भूस आपण हा नवीन भूस आता टाकून घेणार. टाकण्यापूर्वी साफ करून घ्यायचं जेणेकरून परत त्याची घाण त्याला लागणार नाही. आपला भूस लवकर खराब होणार. त्याच्यावर आपण ऑइल टाकणार आहे. त्याच्यानंतर ही प्लेट आपण परत त्याच्यावर टाकून स्क्रू लावून घ्यायची. स्क्रू आपण ती स्क्रू टाईट करून घ्यायचे. चांगल्या प्रकारे टाईट करायचंय. आता मी एकदम मस्त टाईट करून घेतलं. तर आपलं ते बदलून झाले. आता दुसरी कॅप आहे. दुसरीचं पण आपण भूस चेंज करणार. सेम तीच कंडिशन आहे. तुम्हाला जसं त्या
ब्रॅकेटमध्ये दाखवले तुझं ह्या पण ब्रॅकेटमध्ये सेमच चेंज करून घ्यायचं. ह्याला पण 3 नट आहे. हे पहा हे पण आपण परत साफ करून घ्यायचे जेणेकरून भूसला खराब होणार नाही. परत आपण भूस चांगल्या क्वालिटीचे वापरलेले शार्प भूस जेणेकरून खराब होणार नाही लवकर. कस्टमर आपल्याकडे परत रिटर्न घेऊन येणार. हा भूस घेतलाय आपण. तर कापूस टाकायचा आहे. हा कापूस यासाठी टाकला जातो याची पॅकिंग राहिली जाते. भूस आपला हलत नाही. हे बघा चांगले टाईट करून घ्यायचे नाहीतर भूस आपला हलला जाणार नाही. आपण मोटर मध्ये कॉईल आता बसून घेणार आहे. आपण आता वायसर टाकणार आहे. वायसर टाकून याला पण वायसर टाकायचं. आपण बसून पाहू. याला पण थोडं ऑइल टाकायचं. आता आपण नट लावून घ्यायचे. चांगले टाईट करायचे. व्हिडिओ मध्ये पाहिले की फॅन आपण सप्लाय दिल्याच्या नंतर फॅन हा बिलकुल फिरत नव्हता. तर मी तुम्हाला सप्लाय दिल्याच्या नंतर दाखवणार आहे की फॅन कसा चालतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा एकदम आपला प्ले झालेला आहे. पण आता आपल्या लाईटीचं व्होल्टेज दिल्याच्या नंतरच आपलं समजणार आहे. तर आपण आता याला लाईटीचा सप्लाय देणार आहोत. मग लाईटीचा सप्लाय चालू करून दाखवणार आहे. तर आपण आता बॉडीमध्ये आपण फिट करून घेणार आहोत. आता आपण ही मोटर याच्यात बसून घेतलेली आहे. खालचा आपण नट लावणार आहे त्याला. आता खालचा नट टाईट करून
बघू शकताय आपला फॅन आता एकदम रेडी झालेला आहे. हे बघा, आता आपण याची बॉडी फिट करून ब्लेड वगैरे लावून आपण आता कस्टमरला हा फॅन देणार आहे. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला लाईक कमेंट करा, सबस्क्रायबर करा. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला बाय.